जय मल्हार सगळ्यांना. तर चला, हा व्हिडिओ पण मी खूप दिवसापासून शूट करून ठेवला होता, पण अपलोड करायचा राहून गेला. तर चला म्हणलं आज तुमच्यासोबत शेअर करते. आणि इकडं मस्त दिवस मावळला होता आणि सिद्धी सायकल खेळायला लागली होती. सिद्धीने पण खूप दिवसानंतर इकडं सायकल बाहेर काढली होती खेळण्यासाठी. तर आता चांगली जमती बरं का तिला सायकल चालवायला. तर असो, संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकाचा टाईम झाला होता आणि हे ना आता कुल्फे घेऊन आले होते खायला. तर इकडं मस्त मी डोकं विचारत होते आणि मग नंतर ते मला अगोदर खाऊन घे, त्याच्यामुळे मला डोकं विचारते तरच खाऊन घेत होते मी. आणि कुल्फी खाऊनसुद्धा चहा केलीच, कारण की मला तर चहा लागतेच, उन्हाळा असू पावसाळा असू किंवा हिवाळा असू. आणि आज स्वयंपाक माझ्याकडं येतं, आमच्या आहोंकडं स्वयंपाक आहे. हे स्वयंपाक करणार होते आज. तर म्हणलं चालतेच करा तुम्ही, पण स्वयंपाक काय पूर्ण तर नाही करणार ना, नुसती त्यांना भाजी करायची होती. आज नॉनव्हेज होतं, चिकन आणलं होतं, त्यासाठी ते म्हणले आज मी भाजी करतो माझ्या हाताने. तर म्हणलं करा. त्यांची तिकडे भाजीची तयारी चालली होती आणि मी नुसती लुटबुळ मधामध्ये करत होते. म्हणलं द्या इकडं, तुम्हाला छोटं मोठं काम करून देते, कांदा वगैरे चिरून देते. त्यानंतर मी त्यांना कांदा वगैरे चिरून दिला आणि त्यांनी इकडं भाजी टाकली. आणि मग बाकीचा सगळा पसारा जर पडला तो आपल्यालाच आवरावा लागतो ना. मग ते आवरून घेतलं, कणिक मळून घेतलं, इकडं भात टाकला शिजायला आणि लगेच म्हणलं चला चपात्या पण करून घ्यावा. तर लगेच इकडं चपात्या पण करून घेतल्या. त्यांची भाजी करून झाली होती आणि मग माझ्या नुसत्या चपात्या राहिल्या होत्या करायच्या. त्यानंतर भाजी झाली, भात पण झाला, स्वयंपाक सगळा करून घेतला आणि बाकीचं आवरून त्यांना अगोदर जेवायला करून दिलं. आणि इतकी छान भाजी केली ना, बघा ती भाजीच बघून किती चांगलं वाटतंय. मस्त भाजी करून घेतली आणि त्यानंतर मग मी पण मस्त जेवण करून घेतलं. तर चला आता इथंच एंड करते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.